तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. आज आपण उपवासाचे नगेट्स करणार आहोत. हे बघा, आपण हे साबू तांदूळ आणि वऱ्याच्या तांदळापासून बनवलेलं आहे. चला मग आपण आता सुरुवात करूया. हे बघा, आपण 1 वाटी वरीचे तांदूळ घेतलेत आणि पाऊण वाटी साबुदाणे घेतलेत. आता आपण आधी हे मिक्सरला लावून घ्यायचे, बारीक करायचे. आणि हे बघा, आपण असं बारीक करून घेतलंय. मी कढई तापत ठेवली आहे. आता आपण ह्याच वाटीने 2.5 वाटी पाणी घ्यायचंय. हे बघा, पाण्याला चांगला कड आलाय. आता आपण हे सगळं घालायचं ह्याच्यामध्ये. चांगलं ढवळून घ्यायचंय. गॅस आता बंद करायचा आहे. आणि आपण याच्यावर 10 मिनिटं असं झाकण लावून ठेवून द्यायचंय. हे बघा, मी याच्यात काढून घेतलंय परातीमध्ये. आता आपण यात बारीक मिरची कापली आहे बघा. मिरची घातली आहे, बारीक कापून घातली आहे. चिली फ्लेक्स, शेंगदाण्याचा कूट, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलाय. चवीनुसार मीठ घालायचंय. जिरं आणि 1 बटाटा असं किसून घालायचंय. कोथिंबीर, तुम्हाला उपवासाला जर कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता, नाहीतर नाही घातली तरी चालेल. तर हे पूर्ण असं एकत्र करून घ्यायचंय. हे बघा, आपलं मळून झालंय. आता थोडंसं हाताला तेल लावायचंय. हे बघा, असे छोटे छोटे नगेट्स करून घ्यायचे आहेत. हे बघा, मी असे करून घेते सगळे आता. हे बघा, मी एवढे करून घेतले. आता हे बाकीचं पीठ आहे ना, तुम्ही जर ठेवून दिलात तरी चालेल. हे 2 दिवस चांगलं राहील. फ्रीजरमध्ये ठेवायचं, पॅक बंद डब्यामध्ये. हे बघा, मी इथे तेल तापत ठेवलंय. हे बघा, आपलं तेल पण तापलंय. आता आपण हे ह्याच्यात घालून घ्यायचंय. गॅस मीडियम ठेवायचा आता.
हे बघा आपले 5 मिनिटं झाली आहेत. आता आपण पलटून बघूया. हे बघा. आता गोल्डन होईपर्यंत ठेवायचं आहे. त्याचा कलर पण बघा चेंज होईल, गोल्डन होईल. तोपर्यंत हे तसेच ठेवायचे. हे बघा आपला कलर पण चेंज झालाय. आता आपण हे काढून घ्यायचे. हे बघा आपले फ्राय झाले आहेत चांगले. आता मी बाकीचे पण असेच करून घेते. हे बघा आपले हे पण फ्राय झालेत. आता आपण गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया. हे बघा आपले तयार आहेत उपवासाचे नगेट्स. याचा कलर पण बघा किती मस्त आलाय. आणि ही उपवासाची चटणी. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.